टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. वेलकम children in this tutorial of General Science of Standard 7. This is lesson number 19, Properties of Magnetic Field, and this is video number 1. So in previous year you have studied what is magnet, what is magnetism, magnetic material, non-magnetic material. Magnets are made from alloys of iron, cobalt and nickel. We have also learned that alnico is a magnetic alloy of aluminium, nickel and cobalt, as its name suggests, alnico, aluminium, nickel and cobalt. Okay, so before we start in this year lecture, open your textbook, page number 126. There is lesson number 19, properties of magnetic field. Okay, so magnetizing a steel bar असं त्या 126 पेजवर दिलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकताय. तर प्रोसिजर काय आहे की एक स्टील बार घ्यायचा आहे, म्हणजे स्टीलचं एक साधारण आपण म्हणू शकतो पट्टी टाईप स्टीलचं घ्यायचं आहे, जाड जरासा, AB असं त्याला नाव दिलेलं आहे, आणि एक बार मॅग्नेट घ्यायचा आहे. बरोबर. आता बार मॅग्नेटच्या ज्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत त्यासुद्धा आपण लास्ट इयर बघितलेलं आहे की त्या दोन पोल्सवर जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं मॅग्नेटिझमचं. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतो. तर त्यातला जो नॉर्थ पोल आहे ना, तो ड्रॅग करायचा आहे किंवा रब करायचा आहे टुवर्ड्स द बी, आणि असं कंटिन्युअसली तुम्ही 15 to 20 टाइम्स करायचं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे की जो स्टील बार असतो की नाही, तो एक सम आयर्न फिलिंग्सच्या इकडे द्यायचा आहे. तुम्ही काय ऑब्झर्व करणार की त्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेटिझम आलेलं आहे. दॅट इज द टेम्पररी मॅग्नेटिझम, पण त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम आलेलं आहे. आणि धिस मेथड ऑफ मॅग्नेटिझम इज कॉल्ड सिंगल टच मेथड. म्हणजे एका सिंगल टचने, एका सिंगल ह्याने मॅग्नेटने ते झालेलं आहे, त्याला म्हणतात सिंगल टच मेथड. अँड दिस इज क्रिएटेड बाय द मेथड इज ऑफ अ लो स्ट्रेंथ अँड लास्ट फॉर अ शॉर्ट टाईम. कमी मॅग्नेटिझमचं म्हणजे स्ट्रॉंगनेस जो आपण म्हणतो ना मॅग्नेटिझमचा, तो कमी असतो आणि ती खूप कमी वेळासाठी असते. मी जसं म्हटलं तसं टेम्पररी. आणि तेच तुम्ही दोन मॅग्नेटने जर केलं सेम की एकाचा, कारण का एकाचा तुम्हाला साऊथ पोलच घ्यावा लागणार आणि एकाचा नॉर्थ पोलच घ्यावा लागणार, अदरवाईज ते मॅग्नेट रिपेल होणार एकमेकांपासून. बरोबर की नाही. ते अट्रॅक्ट होतात आणि मग ते पुन्हा ड्रॅग करायचं, जसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं. आणि अशा वेळेच्या जे मॅग्नेटिझम आहे त्याला म्हणतात डबल टच मेथड. अँड डिस जनरेटेड मेथड जी आहे, ह्या मेथडने जो मॅग्नेटिझम प्रोड्यूस झालेलं आहे ती थोडा वेळ जास्त राहते ॲज कम्पेअर टू तुमच्या सिंगल टच मेथडने. ओके, पण तीसुद्धा टेम्पररीच असते. इट इज नॉट अ परमनंट मॅग्नेटिझम. ओके, नाऊ यू कॅन सी ऑन युअर टेक्स्टबुक दॅट अर्थ अ जायजॅन्टिक मॅग्नेट, म्हणजे अर्थ जे आहे ते खूप मोठं असं मॅग्नेट आहे असं म्हणतात. आता त्याने काय सांगितलं, आता आपण अगदी आपल्याला समजा माहिती आहेच, आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी बघितलेली आहे की जर मॅग्नेट ठेवलं तर ते नॉर्थ आणि साऊथ पोलमध्येच ते त्याचं डिरेक्शन राहतं. बरोबर. आणि मग त्याच्यावरून आपण इतर डिरेक्शन फाइंड आउट करू शकतो. मग अर्थ जी आहे म्हणजे नॉर्थ पोल जे आहे ते सुद्धा असतं, त्याच्यानंतर साऊथ पोलसुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि एक सायंटिस्ट विल्यम गिल्बर्ट ह्याने सायंटिफिक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे काही ऑब्झर्वेशन केल्यानंतर, की ही गेव अ राऊंड शेप टू नॅचरली ऑकरिंग मॅग्नेटिक रॉक. राऊंड शेप दिलेला आहे आणि तो स्पेरिकल मॅग्नेट जो आहे त्यांनी ते हँग केलं. सो इट टर्न फ्रीली अँड ब्रॉट द नॉर्थ पोल ऑफ अ बार मॅग्नेट नियर इट. द साऊथ पोल ऑफ द मॅग्नेटिक स्पेअर वॉज अट्रॅक्टेड टुवर्ड्स इट. म्हणजे काय केलं गिल्बर्ट या सायंटिस्टने की एक रॉक घेतला, मॅग्नेटिक रॉक घेतला, त्याला प्रॉपर सर्क्युलर शेप दिला किंवा राऊंड शेप दिला आणि तो असा हँग केला की त्याच्यामध्ये एक मॅग्नेट घेऊन आला. आणि मॅग्नेटचं नॉर्थ पोल त्यांनी जे आहे ते त्या रॉकच्या जवळ आणलं, तर त्याचं साऊथ पोल बरोबर अट्रॅक्ट झालं. ओके, द नॉर्थ पोल ऑफ फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट सेटल्स इन द डिरेक्शन ऑफ geographic north pole of the earth. It means that south pole of some gigantic magnet must be near the geographic north pole of the earth and the north pole of that magnet near the geographic south pole of the earth. म्हणजे एक साधासा दगड घेऊन सुद्धा त्यांनी हे प्रूव्ह करून दाखवलं की जर साऊथ पोल त्या बार मॅग्नेटचा घेतला तर त्याचा नॉर्थच अट्रॅक्ट होतो आहे. याच्यावरनं त्यांनी काय फाइंड आउट केलं की अर्थ इटसेल्फ इज अ जायजॅन्टिक मॅग्नेट. अर्थ स्वतःच एक मॅग्नेट आहे ज्याच्या साऊथ पोल ऑफ दिस मॅग्नेट मस्ट बी नियर द जॉग्राफिक नॉर्थ पोल, आणि मॅग्नेटिक नॉर्थ पोल
पोल जे आहे ते जॉग्राफिकल साऊथ पोलला आहे. म्हणजे जॉग्राफिकल साऊथ पोल म्हणजे भौगोलिकदृष्ट्या जे दक्षिण भाग आहे तिथे काय असणार आहे, मॅग्नेटचं नॉर्थ पोल असणार आहे, बिकॉज दे अट्रॅक्ट इच अदर. आणि भौगोलिकदृष्ट्या जॉग्राफिकली जे नॉर्थ आहे तिथे मॅग्नेटचं साऊथ पोल असणार आहे. ओके, नाऊ मॅग्नेटिक निडल असं सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे की एक स्क्वेअर कप कार्डबोर्ड पेपर घ्या आणि त्याच्यावर डिरेक्शन मार्क करा. प्लेस अ पॉट फिल्ड विथ वॉटर ॲट द सेंटर ऑफ द कार्डबोर्ड. त्यांनी जसं एक ह्या आपण बघू शकतो डायग्राममध्ये की एक कार्डबोर्ड पेपर घेतला आहे, त्याच्यामध्ये दिशा दाखवल्यात वेस्ट, साऊथ, ईस्ट, नॉर्थ वगैरे सगळं, आणि पाण्याचं भांडं घ्यायचं आहे आणि ते सेंटरला ठेवायचं आहे. बरोबर. आता स्टिक करायचं आहे म्हणजे ते हलणार नाही. आता प्लेस द पीस ऑफ कार्डबोर्ड विथ द निडल ऑन द सर्फेस ऑफ वॉटर इन द पॉइंट. इन विच डिरेक्शन डज द मॅग्नेटाइज निडल पॉईंट. ऑफकोर्स ती नॉर्थला ती पॉईंट आउट होणार, आणि जेणेकरून तुम्हाला इतर डिरेक्शन फाइंड आउट करता येतील. सो दिस इज द मॅग्नेटाइज्ड निडल असं आपण म्हणू शकतो. आता मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय आहे की मॅग्नेट जे मॅग्नेटिझम प्रोड्यूस्ड करतं त्याला म्हणतात मॅग्नेटिक फील्ड. त्यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंटसुद्धा दिलेला आहे की काय दिलेलं आहे की एक बार मॅग्नेट घ्यायचं आहे, सम पिन्स म्हणजे पिन्स घ्यायचे आहेत ज्या अट्रॅक्ट होऊ शकतात, आणि त्या अशा डिस्टन्सवर ठेवायचे आहेत की ते स्टिक होणार नाहीत एकमेकांना, बरोबर ना, अदरवाईज ते एकदम स्टिक होतात. आणि आता ऑब्झर्व करायचं आहे. काय ऑब्झर्व करायचं आहे, द मॅग्नेट अट्रॅक्ट द निडल्स फ्रॉम अ फार. इन अदर वर्ड्स मॅग्नेटिक हॅज अन इफेक्ट इवन ॲट अ डिस्टन्स. म्हणजे एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर मॅग्नेटिझम असतं, त्याच्यानंतर त्याचं मॅग्नेटिझमची जी स्ट्रेंथ आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. त्याच्यावरनं ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय काय प्रॉपर्टीज आहेत मॅग्नेटिक लाईन्स फोर्सची, तर ॲज यू कॅन सी इन दिस डायग्राम प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय आहे. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इमॅजिनरी आहेत त्या. ते का करण्यासाठी त्यांनी केलं होतं. फॅरेडे नावाचा जो रिसर्चर और आपण यू कॅन से सायंटिस्ट होऊन गेला, त्यांनी ही कन्सेप्ट फाइंड आउट केली जस्ट टू एक्सप्लेन द मॅग्नेटिक अट्रॅक्शन आणि रिपल्शन. हे फाइंड आउट करण्यासाठी ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्यांनी कन्सेप्ट आणले. इट इज कम्प्लिटली इमॅजिनरी. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज रन फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. म्हणजे फ्रॉम नॉर्थ टू साऊथ ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ट्रॅव्हल करत असतात. अँड साऊथ पोल मे बी ऑफ द सेम मॅग्नेट ऑर ॲट अ डिफरंट वन. म्हणजे साऊथ पोल हे जे असतं ते सेम मॅग्नेटच्या साऊथ पोलला जाऊ शकतात किंवा दुसऱ्या मॅग्नेटच्या सुद्धा साऊथ पोलला त्या जाऊ शकतात. इट इज अ लाईन्स ऑफ फोर्स आर इन अ स्टेट ऑफ अ टेन्शन लाईक अ स्ट्रेच स्प्रिंग. मग तुम्ही म्हणजे स्प्रिंग जर स्ट्रेच केली, तुम्ही डायग्राममध्ये इथे बघू शकता, स्प्रिंग स्ट्रेच केल्यानंतर जशा आपल्याला दिसतं तशा त्या लाईन्स ऑफ फोर्स असतात. त्या रिपेल करतात एकमेकांना, म्हणजे एकमेकांपासून दूर जातात, कधीच त्या इंटरसेक्ट होत नाहीत. आणि नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट डिटरमाइन्स द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक. म्हणजे कुठे आहेत ते मॅग्नेटच्या जवळ असतील तर ऑफकोर्स स्ट्रॉंग असणार, जशा जशा लांब जात जाणार तसं तसं त्यांचा स्ट्रॉंगनेस कमी होत जाणार. दिस इज युअर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. दीज आर द इमॅजिनरी. म्हणजे ते फक्त जस्ट टू एक्सप्लेन व्हॉट इज मॅग्नेटिझम और व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड हे तो एक्सप्लेन करण्यासाठी किंवा ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ही एक संकल्पना किंवा ही एक कन्सेप्ट, ही एक थिअरी फॅरेडेने आणलेली आहे. इट इज कम्प्लिटली इमॅजिनरी. आता पेनिट्रेटिंग ॲबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड आपल्याला बघायची आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, स्प्रेड सम पिन्स ऑन द टेबल. पिन्स ठेवल्या टेबलवर आणि त्याच्यावर कार्डबोर्ड ठेवला थोड्याशा डिस्टन्सवर, जसं आपल्याला डायग्राममध्ये दिसतं आहे. आणि त्याच्यावरनं बार मॅग्नेट जर आपण फिरवला तर आपल्याला काय ऑब्झर्व दिसेल, तर हळूहळू त्या पिना थोड्या अट्रॅक्ट होणार आहे. ओके. दुसरी प्रोसिजर त्यांनी काय दिली की फिल अ वॉटर इन अ प्लास्टिक बॉटल, ड्रॉप अ फ्यू पिन्स इन द वॉटर. त्याच्यामध्ये पिन्स टाकायच्या आहेत आणि बार मॅग्नेट बॉटलमधनं जर केलं तर त्याच्यावर तुम्ही काय ऑब्झर्व करणार आहात, तर ह्या ऑब्झर्वेशनवरनं असं दिसतं की मॅग्नेटिक फील्ड कॅन पास थ्रू द कार्डबोर्ड किंवा बॉटल किंवा वॉटर. म्हणजे ह्याच्यातनं मॅग्नेटिक फील्ड पास होतं आहे. ऑफकोर्स इंटेन्सिटी जी आहे ती हळूहळू डिक्रीज होणार आहे, कारण तुमच्या बार मॅग्नेटच्या मध्ये ते एक बॅरियर आलं ना, कार्डबोर्ड असू देत किंवा बॉटल असू देत किंवा वॉटर असू देत, दिस इज द बॅरियर. बट मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिझम इज पासिंग फ्रॉम दॅट बार मॅग्नेट टू दॅट थिंग. म्हणजे कार्डबोर्ड पेपर असू देत, बॉटल असू देत किंवा वॉटर असू देत, त्याच्यामुळे अट्रॅक्शन होतं आहे पण मॅग्नेटिझम थोडंसं डिक्रीज्ड आहे किंवा कमी आहे असं आपण म्हणू शकतो.
ओके. सो त्यांनी आणखीन एक प्रोसिजर दिलेली आहे फाइंड आउट करण्यासाठी की टेक अ वॉटर इन अ बिग बेसिनमध्ये घ्यायचं आहे वॉटर. प्लेस अ बार मॅग्नेट ऑन अन प्लास्टिक लीड अँड फ्लोट इट ऑन द surface of the water. Magnetized a needle or pin. Stick the needle firmly to a small piece of thick cardboard by means of sticking tape. Place the magnetized needle stuck to the cardboard in the water near the magnet. Observe the direction in which the needle move. म्हणजे काय होणार आहे, ऑफकोर्स नॉर्थ साऊथ पोलमध्येच ती पिन ठेवणार आहे. ह्या सगळ्या एक्झाम्पलमधनं एकच आपल्याला मिळतं आहे की जो मॅग्नेटिझम आहे बार मॅग्नेटसाठी ऑफकोर्स तो स्ट्रॉंगेस्टच असणार आहे. दॅट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम लाईक कार्डबोर्ड पेपर, वॉटर, और यू कॅन सी हिअर प्लास्टिक लीड और प्लास्टिक बॉटल, वॉट एवर यू कॅन सी, बट देअर स्ट्रॉंगनेस इज डिक्रीजेस. ओके. सो दिस इज द मॅग्नेटिझम. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की मेटल डिटेक्टर असतं. तर त्या फंक्शन काय आहे, द फंक्शन ऑफ दिस मशीन इज बेस्ड ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेट. जे तुम्ही लास्ट इयर फाइंड आउट केलेलं होतं की वॉट आर द इलेक्ट्रोमॅग्नेट. व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज पास टुवर्ड्स द मॅग्नेटिक मटेरियल द मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस, दॅट इज कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ओके. तर मग मेटल डिटेक्टर जे असतात ते इलेक्ट्रोमॅग्नेटवर अवलंबून असतात. त्याच्यामध्ये काय होतं की भरपूर प्लेसेसमध्ये होतं ते. एअरपोर्टमध्ये तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्वसुद्धा केलेलं असेल, बस स्टेशन्सवर असतात, काही ठिकाणी टेम्पल्स आणि बिल्डिंगमध्ये सुद्धा असतात. ते अशासाठी की काही पर्सन जे आहे ते काही मटेरियल घेऊन जात नाही आहे की नाही मेटल्सचं. व्हेरी प्रिशियस आर्टिकल अँड ऑल्सो इन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री टू डिटेक्ट एनी आयर्न स्टील मिक्स्ड अननोइंगली इन द फूड स्टफ ॲज दिस वुड बी हार्मफुल टू हेल्थ. बरोबर. इन जिओलॉजी दीज मशीन्स आर यूज टू डिटेक्ट द प्रेझन्स अँड क्वांटिटी ऑफ मेटल्स. सो दीज आणि ऑफकोर्स हे मॅग्नेट असणार, त्यामुळे ते जे मेटल असतं ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आणि मग आपल्याला इझिली ते डिटेक्ट होणार. त्याच्यासाठी हे मेटल डिटेक्टर असतात. दॅट इज बेस्ड ऑन दी electromagnetism. So this is for the lesson. Thank you.